काहीही सांगायचं नाही, रहस्य उलगडून दाखवायचं नाही. 30 तारखेला झी5 वर अंधार माया बघा. नमस्कार, मी रश्मी केडीकर. नवराष्ट्र नवभारतमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता लवकरच झी5 वर प्रेक्षकांसाठी एक रहस्यमय आणि थरारक अशी सिरीज येणार आहे, ज्याचं नाव आहे अंधार माया. आणि ही पहिली मराठी हॉरर ओरिजिनल सिरीज जी आहे ती झी5 वर येणार आहे आणि त्याच्यात जबरदस्त कलाकार आता आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याकडून या सिरीजचे जे काही रहस्यमय थोडा उलगडण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत आहेत ज्यांचा अभिनय शब्दांशिवाय बोलतो ते म्हणजे किशोर दादा, आणि त्यानंतर तरुणाईचा लाडका चेहरा शुभंकर तावडे, आणि जिचं सशक्त आणि संवेदनशील अभिनयातून ओळखल्या जाणारी गोंडस अभिनेत्री ऋतुजाताई आज आपल्यासोबत आहे आणि यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, तुम्हा सगळ्यांचं नवभारत नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर जेव्हा ही सिरीज पाहिली, आता प्रचंड प्रतिसाद मिळतोय लोकांना. एकदम आपल्या मराठीमध्ये अशी काहीतरी हॉरर सिरीज येते. काय सांगाल या सिरीज बद्दल? कारण मला तर उत्सुकताच आहे. काय रहस्यमय, काय वेगळं आहे या सिरीज? वेगळी ही गोष्ट आहे की आम्ही आउट अँड आउट एक हॉरर सिरीज बनवलेली आहे की ज्याच्यात दुसऱ्या कुठल्या जॉनरचा समावेश नाही आहे. हॉरर कॉमेडी किंवा रोमॅन्टिक कॉमेडी, रोमॅन्टिक हॉरर असं काही नाही आहे. आउट अँड आउट हॉरर सिरीज आहे आणि एका कुटुंबाची कथा आहे जे वाड्यात जात आहेत आणि वाड्याबद्दल त्यांची एक भावना आहे की आता नेमकी कोणाची कशी भावना आहे, त्या वाड्याचं त्यांच्याबरोबर काय नातं आहे आणि वाड्यात काय काय गोष्टी घडतात हे तर 30 मे पासून तुम्हाला झी5 वरती बघायला मिळेल. तर अंधार माया बघायला अजिबात विसरू नका. दादा, मी तुमच्याकडे येते. आता तुम्ही अनेक वेगवेगळ्या पात्रांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यावेळेस ही हॉरर सिरीज होती, काय वेगळं वाटलं? घाबरले आम्ही. काहीही सांगायचं नाही, रहस्य उलगडून दाखवायचं नाही. 30 तारखेला झी5 वर अंधार माया बघा आणि मग तुम्हाला ते कळेल. बिलकुल, दादांच्या यानीच मला वाटतं सगळं अंधार मायाचं कळलं आहे. इकडे पण मी ते बरं, खूप गोड हसती आहे. म्हणजे काहीतरी एक स्त्री महिला म्हणून त्याच्यात काय चॅलेंजेस वाटली जी भूमिका होती साकारताना, आणि तुझं कलाकार, तुझी जी भूमिका आहे किती गुंतागुंतीची आहे यामध्ये? एकतर गोष्ट इतकी सुंदर आहे आणि ती छान गुंतली आहे. आणि प्रल्हाद कुरतडकर रायटर आहेत, भीमराव मुढेसारखे डिरेक्टर आहेत आणि पूर्ण टीम कास्ट छान आहे. झी5 सारखं प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे ह्या गोष्टीचा, या प्रोडक्टचा भाग होण्याची माझी अशी तीव्र इच्छा होत होती. आणि माधवी तिचं नाव आहे, जी 7 महिन्यांची गरोदर आहे आणि ती या वाड्यात हे आम्हाला काहीच सांगू देत नाही. तुम्ही 30 मेला पहा ही सिरीज झी5 वर अंधार माया. बिलकुल दादा, या नावातच अंधार असा आहे आणि प्रत्येकाला अंधाराची भीती वाटत असते. काही असते, तुम्हाला अशी कशाची भीती वाटते? अंधाराची भीती वाटते? मला वाटतं दादा आज काहीच उलगडणार नाहीये. 30 मेला तुम्हाला बघावीच लागणार आहे. आणि दादांच्या या एकदा परत दादा अंधार माया झी5 30 तारीख रात्री 12 वाजता. तर ही अंधार माया काहीतरी इंटरेस्टिंग अशी असणार आहे, रहस्यमय असणार आहे, गुंतागुंतीची सिरीज असणार आहे आणि आपल्या मराठीमध्ये काहीतरी असं नवीन हॉरर पाहायला मिळणार आहे. खरं तर दादा, एक आणखी आहे की मराठीमध्ये आपण हॉरर सहसा असं कमीच बघायला मिळतं आणि ही सिरीज आली आहे. कॉमेडी वगैरे तुम्ही पाहिलं असेल, खूप मोठा गॅप गेलेला आहे आणि हॉरर जॉनर खूप वर्षांनी येतोय आणि झी5 सारखा मोठा प्लॅटफॉर्म त्याच्यात पुढाकार घेतोय, त्याच्यामुळे त्याचा दर्जा वेगळाच असणार आहे. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. बिलकुल. आता मी तर बघणारच आहे सिरीज आणि तुम्ही तयार आहात ना? कारण अंधार हा आता बाहेरच नाही तर स्क्रीनवरही दिसणार आहे आणि तो म्हणजे 30 मेला. बघायला विसरू नका अंधार माया. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी केडीकर, नवराष्ट्र नवभारत, नागपूर.